मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. आज सोमवार गणिताचा क्लास आहे. गणिताच्या क्लासमध्ये आपण पहिला घटक पाहत आहोत संख्याज्ञान. संख्याज्ञान हा जो घटक आहे त्याच्यामध्ये आपण 7 उपघटक पाहणार आहोत. त्याच्यातले आपले 5 उपघटक झालेले आहेत आणि आज आपण 6वा आणि 7वा उपघटक आपला शिल्लक राहिलेला आहे. पण आपण आज 7वा उपघटक पाहूयात. 6वा उपघटक छोटासाच आहे, तो आपण उद्या पाहूयात. तो लगेच संपेल. हा खूप मोठा उपघटक आहे. 7वा उपघटक आहे सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या. इतके भाग त्याच्यामध्ये आहेत. आपण आता पहिल्यांदा पाहूयात समसंख्या. समसंख्या आपण कशाला म्हणतो? आपण दुसरी पासूनच शिकलेलो आहे. ज्या संख्यांचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, या सर्व संख्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. सर्व समसंख्यांना 2 ने निःशेष भाग जातो. सर्व समसंख्यांना 2 ने निःशेष भाग जातो. आणि ज्या विषम संख्या आहेत त्या विषम संख्यांच्या शेवटी मग राहिलेले अंक असतात. 1, 3, 5, 7, 9 हे अंक ज्या संख्यांच्या शेवटी असतात त्या संख्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. जर आपण विषम संख्यांना 2 ने भागलं तर बाकी 1 उरते आणि समसंख्यांना जर आपण 2 ने भागलं तर बाकी उरत नाही, म्हणजे त्याला आपण निःशेष भाग असे म्हणतो. एक ते 100 संख्या आपण पाहूयात. 1 ते 100 संख्यांमध्ये समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 हे अंक असतात त्या संख्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. मग आपण जर 1 ते 100 अंकामधल्या समसंख्या पाहिल्या तर ह्या ज्या आहेत त्या समसंख्या आहेत. डार्क रंगामध्ये ज्या दिसत आहेत त्या सर्व समसंख्या आहेत आणि पिंक फेंट गुलाबी रंगामध्ये तुम्हाला ज्या संख्या दिसत आहेत त्या सर्व विषम संख्या आहेत. मग ज्या समसंख्या आहेत त्यांच्या एकक स्थानी आहे 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक. 1 ते 100 संख्यांचा आपण जर विचार केला तर 1 ते 100 संख्यामधील निम्म्या संख्या ज्या आहेत त्या निम्म्या संख्या आहेत सम आणि निम्म्या संख्या आहेत विषम. मग 100 पैकी 50 संख्या या सम आहेत आणि 50 संख्या या विषम आहेत. आता आपण पाहूयात कसं. तर मोठी जर संख्या घेतली 1 ते 100 संख्यापर्यंत आपल्याला माहित झालेलं आहे. जर आपण मोठी संख्या घेतली तर मोठी संख्या 2, 3, 5, 7 अशी जर संख्या आपण घेतली तर या संख्येला जर आपण 2 ने भागलं तर समसंख्या आपण कशाला म्हणतो? ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. मग इथे तर यापैकी कोणताही अंक नाही, मग ही आहे विषम संख्या. असं पण मोठ्या संख्येबाबत पाहू शकतो. फक्त एकक स्थानचा अंक पाहिला की आपल्या लक्षात येतं. कितीही मोठी जर संख्या असेल तर त्याच्या एकक स्थानचा अंक जर आपण पाहिला तर ती संख्या आपल्याला सम आहे का विषम आहे ते समजते. दोन समसंख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आपण आता पाहूयात. 2 समसंख्या कोणत्याही आपण छोट्या 2 समसंख्या घेऊयात. इथे आपण समसंख्या घेतलेली आहे 4 आणि इथे समसंख्या घेतलेली आहे, इथे 4 घेतले, इथे 4 घेतले. 2 समसंख्या आपण घेतलेल्या आहेत. या 2 समसंख्यांची बेरीज आलेली आहे 8. म्हणजे जर आपण कोणत्याही 2 समसंख्या घेतल्या तर त्यांची बेरीज समसंख्याच असते. आता दुसरी जर संख्या आपण थोडीशी मोठी घेतली 22 अधिक 20 यांची जर आपण बेरीज केली तर 42 येते. जर कोणत्याही 2 समसंख्या आपण घेतल्या, कितीही मोठ्या जर समसंख्या घेतल्या तर त्यांची बेरीज केली असता आपल्याला समसंख्याच मिळते. आता वजाबाकीमध्ये काय आपल्याला नियम सापडतोय? जर 2 समसंख्यांची आपण वजाबाकी केली, आता इथे मी एक 20 ही समसंख्या घेतलेली आहे,
14 ही समसंख्या घेतलेली आहे. मग याच्यामध्ये 20 मधून 14 जर आपण वजा केले तर 6 ही समसंख्या मिळते. म्हणजे कोणत्याही दोन समसंख्यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला समसंख्या मिळते. जर दोन समसंख्या आपण घेतल्या, आता इथे मी घेते 2 गुणिले 2. मग 2 गुणिले 2 किती येईल? यांचा गुणाकार 2 दुणे 4. म्हणजे जर 2 आपण समसंख्या घेतल्या तर त्यांचा गुणाकार हा 4च समसंख्याच येत असतो. जर 2 आपण समसंख्या घेतल्या तर त्यांचा गुणाकार हा समसंख्याच येतो. म्हणजे दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या असते, दोन समसंख्यांची वजाबाकी समसंख्या असते, दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच असते. दोन समसंख्यांची बेरीज केली, वजाबाकी केली, गुणाकार केला तरी आपल्याला समसंख्याच मिळत असते. आता विषम संख्येचे गुणधर्म आपण पाहूयात. दोन विषम संख्यांची बेरीज केली. आता दोन आपण विषम संख्या घेतल्या, इथे मी विषम संख्या घेतलेली आहे 5, दुसरी विषम संख्या घेतलेली आहे 5. मग जर दोन विषम संख्यांची आपण बेरीज केली तर त्यांची बेरीज येते 10. दुसरी आपण आता मोठी विषम संख्या जर पाहिली तर 25 अधिक 25. मग यांची जर आपण बेरीज केली तर किती येणार? 50. म्हणजे कोणती संख्या आपल्याला मिळालेली आहे? समसंख्याच मिळालेली आहे. दोन जर विषम संख्यांची बेरीज केली तर आपल्याला समसंख्याच मिळते. दोन विषम संख्यांची जर आपण वजाबाकी केली, आता मी इथे विषम संख्या घेतलेली आहे 9, नंतर इथे विषम संख्या घेतलेली आहे 5. मग 9 मधून 5 मी जर वजा केले तर मला समसंख्याच मिळते. म्हणजे दोन समसंख्यांची आपण जर दोन विषम संख्यांची वजाबाकी केली तर आपल्याला समसंख्या मिळते. दोन विषम संख्यांची बेरीज केली तर समसंख्या मिळते, दोन विषम संख्यांची वजाबाकी केली तर समसंख्याच मिळते. आता दोन विषम संख्यांचा आपण गुणाकार करू. मी 3 ही विषम संख्या घेतलेली आहे, दुसरी विषम संख्या घेतलेली आहे 3. दोन्हींचा गुणाकार केला, दोन्हींचा गुणाकार करा. 3 गुणिले 3 3 त्रिक 9. इथं मात्र आपल्याला विषम संख्या मिळालेली आहे. मग कोणतीही जरी आपण विषम संख्या 2 घेतल्या तर त्यांचा गुणाकार केला असता आपल्याला विषम संख्या मिळते. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकताय. लिहून घ्या. दोन विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी समसंख्याच असते, गुणाकार फक्त विषम संख्या असते. पुढचा भाग पहा. पुढचा आपण भाग पाहूया. लगतची सम आणि विषम संख्या जर आपल्याला काढायची असेल तर कशी काढायची? लगतची म्हणजे शेजारची. आपण म्हणतो ना आपल्या लगत कोण आहे, आपल्या शेजारी कोण बसलेला आहे. लगतची म्हणजे शेजारची. मग जर आपल्याला शेजारची समसंख्या काढायची असेल, आता आपण इथे एक समसंख्या x लिहिलेली आहे मी. x म्हणजे आपल्याला माहित नाही. जर आपल्याला माहित नसेल कोणतीही संख्या तर त्याच्यासाठी आपण x लिहितो. मग इथं मी माहित नसेल जर आपल्याला समसंख्या तर त्याच्यासाठी x घ्यायचा. मग जर आपण उदाहरणात घेतलेलं आहे तर उदाहरण घेतलेलं आहे 12 ही समसंख्या माझ्याकडे आहे. मग त्याच्या मागची मला लगतची संख्या काढायची. मागील लगतची म्हणजे जवळची. तुम्हाला वाटेल की 12च्या मागची लगतची म्हणजे 11 येईल, पण 11 ही समसंख्या येते का? नाही. तर 11 ही समसंख्या येत नाही, ती विषम संख्या येते. जर आपल्याला मागची लगतची समसंख्या काढायची असेल तर लक्षात ठेवायचं x वजा 2. x म्हणजे काय? कोणतीही संख्या जी असेल त्याला x हे आपण वापरू शकतो. मग इथं 12 ही संख्या आपण घेतली, 12 मधून 2 वजा करायचे, 12 मधून 2 वजा केले 10 राहिले. म्हणजे जर समसंख्या x आपण मांडली तर तिच्या लगतची समसंख्या कुठली असते? x वजा 2. लगतची मागची समसंख्या, मागील लगतची समसंख्या आहे x वजा 2. म्हणजे जी वजाबाकी करून आपल्याला 2 त्याच संख्येतून जर वजा केले आपण, जी संख्या आपल्याला मिळते ती मागची लगतची समसंख्या असते. आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात. 50 वजा 50च्या मागची आपल्याला लगतची समसंख्या काढायची आहे. मग लक्षात काय आपण सूत्र ठेवलेलं आहे? x वजा
2. मग 50च्या मागची लगतची समसंख्या काढण्यासाठी 50 मधून 2 वजा करा. 50 मधून 2 गेले 48 आली. मग ही 48 ही आपल्याला 50च्या लगतची मागील समसंख्या मिळालेली आहे. आता जर पुढची समसंख्या काढायची असेल, कोणतीही संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येच्या पुढील लगतची समसंख्या काढायची असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, दिलेल्या संख्येमध्ये 2 मिळवायचे. मग इथे दिलेली संख्या आहे 12. मग 12 मध्ये 2 मिळवा. 12 मध्ये 2 मिळवले 14 झाले. म्हणजे दिलेली संख्या आपल्याला आहे 12. 12 मधून 2 वजा केले की मागची लगतची समसंख्या आपल्याला मिळते आणि 12 मध्ये 2 मिळवले की आपल्याला पुढील लगतची समसंख्या मिळते. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचे. समसंख्या दिलेली असेल तर मागील समसंख्या काढताना वजा 2 करायचे आणि पुढील लगतची समसंख्या काढताना अधिक 2 करायचे. आता विषम संख्येचं पाहूयात. विषम संख्या आपण घेऊ आता कोणतीही. x ही एक विषम संख्या आहे. मग जर त्याच्या मागची लगतची जवळची जर आपल्याला विषम संख्या काढायची असेल, बघा आता इथे एक विषम संख्या घेतलेली आहे 13. मग 13च्या मागची लगतची म्हणजे जवळची विषम संख्या आपल्याला काढायची आहे. मग 13 मधून आपल्याला 2 वजा करावे लागतील, कारण 13 मधून जर 1 वजा केला तर आपल्याला 12 ही संख्या मिळेल. मग 12 ही विषम संख्या नाही म्हणून आपण 13 मधून 2 वजा करायचे. मग 13 मधून 2 वजा केले 11 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. मग 13च्या मागील लगतची विषम संख्या आहे 11. जर पुढील विषम संख्या आपल्याला काढायची असेल, लगतची पुढील विषम संख्या काढायची असेल तर दिलेल्या संख्येमध्ये 2 मिळवायचे. मग इथे आपल्याला 13 दिलेली आहे संख्या, त्याच्यामध्ये 2 मिळवा. कोणती संख्या आली? 15. मग दिलेली संख्या 13. 13च्या मागील लगतची विषम संख्या 11 आणि 13च्या पुढील लगतची विषम संख्या 15. बघा आता तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल, कारण मुलांना समजत नाही. जेव्हा अक्षर दिलेलं असतं तेव्हा संख्या कशी काढायची हे मुलांना समजत नाही. त्यांना वाटतं आपल्याला अक्षर दिलेलं आहे, मग अक्षर दिले तर संख्याच माहित नाहीये. मग आता कशी लगतची मागची समसंख्या काढायची, कशी मागची विषम संख्या काढायची हे समजत नाही. त्यामुळे तुम्ही हे लिहून घ्या, पटपट लिहा. झालं असेल तुमचं लिहून, किंवा आता स्क्रीनशॉट काढून ठेवा. नंतर जे तुमचं उरलेलं आहे लिहायचं ते तुम्ही नंतर त्याच्यामध्ये पाहून लिहिलं तरी चालेल. आता या सम आणि विषम संख्येवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात ते आपण पाहूयात. सम आणि विषम संख्येवर आधारित मी इथे एक उदाहरण घेतलेलं आहे. पहिलं उदाहरण घेतलेलं आहे, x ही एक विषम संख्या आहे. बघा आता मगाशी आपण शिकलेलो आहे हे, जर अक्षर दिलेलं असेल विषम संख्या तर काय करायचं. x ही एक विषम संख्या आहे तर मागील तिसरी विषम संख्या कोणती. मग आपण मगाशी पाहिलेलं आहे, जर लगतची विषम संख्या आपल्याला काढायची असेल तर आपण काय करतो, त्यातून 2 वजा करतो. मागील संख्या जर काढायची असेल लगतची तर आपण त्यातून 2 वजा करतो. जर मागील बघा आता इथे मागील पहिली विषम संख्या काढायची त्यामुळे x मधून 2 वजा करायचे. नंतर मागील दुसरी विषम संख्या काढायची, मग x मधून 4 वजा करायचे. बघा आता इथे मी एक विषम संख्या घेतलेली आहे 21. मग 21 मधून x च्या ठिकाणी आपण 21 लिहायचे. मग 21 मधून 2 गेले 19 राहिले. मग 19 ही संख्या आलेली आहे पहिली विषम संख्या. 21 च्या मागील पहिली लगतची विषम संख्या आलेली आहे 19. आता दुसरी विषम संख्या काढायची आपल्याला, 21 च्या लगतची दुसरी विषम संख्या. मग 21 मधून 4 वजा करायचे. मग 21 मधून 4 गेले 17 आले. मग 17 ही झाली 21 च्या लगतची मागची दुसरी विषम संख्या. आता आपल्याला 21 च्या लगतची मागची तिसरी विषम संख्या काढायची.
मग तिसरी विषम संख्या काढताना 21 मधून 6 वजा करायचे. मग 21 मधून 6 वजा केले 15 आले. अशा प्रकारे x म्हणजे काय, x म्हणजे आपल्याला ही संख्या माहित नसते म्हणून x वजा 2 पहिली विषम संख्या, दुसरी विषम संख्या x वजा 4 आणि मागील संख्या ह्या आहेत म्हणून आपण काय केलेलं आहे, वजाबाकी केलेली आहे. जर आपल्याला पुढील संख्या जर काढायची असती तर आपण बेरीज केली असती, परंतु ही मागील संख्या काढायची असल्यामुळे आपण काय केलेले आहे, वजाबाकी केलेली आहे. लिहून घ्या हे उदाहरण तुम्ही. म्हणून मग या उदाहरणाचं उत्तर आहे x वजा 6, कारण आपल्याला मागील तिसरी विषम संख्या विचारलेली आहे. मागील विषम संख्या काढताना वजाबाकी करायची आणि तिसरी विचारलेली असल्यामुळे x वजा 6. त्यामुळे या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे x वजा 6. लिहून घ्या. x ही एक विषम संख्या आहे, तर मागील तिसरी विषम संख्या कोणती. आपण आपल्याला विषम संख्या ही x मानायला सांगितलेली आहे, त्यामुळे आपण विषम संख्या घेतलेली आहे x. मग मागील पहिली विषम संख्या कोणती येईल, x वजा 2. मागील दुसरी विषम संख्या कोणती येईल, x वजा 4. मागील तिसरी विषम संख्या कोणती येईल, x वजा 6. म्हणून उत्तर आलेलं आहे x वजा 6. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. दुसरा प्रश्न सम आणि विषम संख्यावर आधारित कशा प्रकारे विचारला जाईल. दुसरा प्रश्न आहे 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 45 आहे, तर मधली संख्या कोणती. आता सम आणि विषम संख्येवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. लगतची मागील तिसरी विषम संख्या काढा, चौथी काढा, दुसरी काढा. लगतची पुढील विषम संख्या काढा, पहिली काढा, दुसरी काढा, तिसरी काढा. किंवा लगतची समसंख्या काढा, मागील तिसरी काढा, चौथी. किंवा लगतची समसंख्या काढा, पुढील. अशा प्रकारचे समसंख्येवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे आता 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. क्रमवार म्हणजे क्रमाने येणाऱ्या. मग क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज ही 45 आहे, तर मधली संख्या कोणती. माझं गणित तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला लगेच समजत नाही की आता काय करायचं. 5 क्रमवार विषम संख्या कोणत्या आहेत, त्यांची बेरीज फक्त इथे दिलेली आहे 45, तर मधली संख्या कोणती. मग त्या संख्या आधी आपल्याला काढावी लागते. मग त्यासाठी सूत्र लक्षात ठेवायचं आहे. बेरीज जी दिलेली आहे त्या बेरजेला दिलेल्या संख्या किती आहेत, 5 आणि इथे बेरीज दिलेली आहे 45. म्हणजे दिलेली बेरीज असते त्या बेरजेला काय करायचं, दिलेल्या ज्या संख्या आहेत, किती संख्या आहेत एकूण 5 आणि संख्यांची बेरीज किती आहे 45. मग 45 ला आपण 5 न जर 45 ला 9 न भागलेला आहे आणि मग 45 ला 9 न भागलं तर त्याची उत्तर आलेलं आहे 5. मग ह्या 5 क्रमवार संख्या आहेत. मग 5 क्रमवार संख्या आहेत बघा, तर इथे काय करायला लागेल तुम्हाला, 5 क्रमवार दिलेल्या संख्या किती आहेत 5. मग 45 ला तुम्हाला 5 ने भागावं लागेल. मग 45 ला 5 ने भागलं तर किती आलेले आहे, 9 आलेले आहे. 5 9 45. मधली संख्या कोणती आली, मधली संख्या बरोबर 9. बघा इथे मधली संख्या बरोबर 9 आलेली आहे. दिलेल्या संख्यांची जी विषम संख्यांची बेरीज आहे 45, त्यांना दिलेल्या ज्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्यांनी काय करायचं आहे, भागायचं आहे. जे उत्तर येईल ते मधली संख्या असते. मग 9 ही मधली संख्या आहे. मग 9च्या मागची लगतची विषम संख्या येणार 7 आणि 9च्या मागील लगतची दुसरी विषम संख्या येणार 5. मग पहिली झाली 5, 7, 9, 11, 13. आता ह्या सर्वांची बेरीज करून बघा. 11 आणि 9 20, 20 आणि 10 30, 30 आणि 3 33, 33 आणि 7 40, 40 आणि 5 45. म्हणजे या सर्वांची बेरीज आलेली आहे 45. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे बरोबर. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, मधली संख्या कोणती. मग मधली संख्या आपली किती आलेली आहे, बेरजेला फक्त दिलेल्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्यांनी भागायचं. म्हणजे जी संख्या येते ती आपली मधली संख्या असते. हे पण उदाहरण तुम्ही लिहून घ्या. हे लिहू नका.
45 भागिले 5 आडवा भागाकार करायला शिकायचा आहे. 45 भागिले 5 बरोबर 9 म्हणून मधली संख्या आलेली आहे 9. 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज जर 45 आहे तर मधली संख्या कोणती? या प्रकारचं आपण दुसरं उदाहरण सुद्धा घेऊ शकतो. जर 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज आपण 24 घेतली. 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज दिलेल्या संख्या आहेत 4 आणि बेरीज दिलेली आहे 24. 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज 24 आहे तर मधली संख्या कोणती? मग तुम्हाला सूत्र माहित असेल तर लगेच तुम्हाला उदाहरण सोडवता येईल. बेरीज किती दिलेली आहे? 24. 24 ला 4 ने भागा. 4 एक्के 4, 4 स 24. मग मधली संख्या आलेली आहे 6. मग मधली आली 6. 6च्या मागची समसंख्या येणार लगतची 4 आणि 6च्या मागची दुसरी लगतची समसंख्या येणार 2. 6च्या पुढची येणार आहे दिलेल्या संख्या 4 तुम्हाला दिलेल्या आहेत. संख्या किती द्यायला पाहिजे? तर जर विषम संख्यामध्ये संख्या यायला पाहिजे तरच तुम्हाला मधली संख्या सांगता येईल. मग जर समजा 5 संख्या दिल्या आणि संख्यांची बेरीज दिलेली आहे 25. मग 25 ला 5 ने जर भागलं तुम्ही 25 भागिले 5 तर 5 येणार. म्हणजे मधली संख्या किती आलेली आहे? 5. मधली संख्या 5 मांडली. त्याच्या आधीची मग ही विषम संख्या आलेली. त्याच्या आधीची संख्या झाली 3, त्याच्या आधीची संख्या झाली 2, पुढची झालेली आहे 7 आणि पुढची झालेली आहे 9. मग यांची बेरीज बघा किती येते? 9 आणि 1 10, 10 आणि 10 20, 20 आणि 5 25. मग दिलेल्या संख्यांची बेरीज 25 आली आणि संख्या दिलेल्या आहेत 5 तर मधली संख्या आलेली आहे 5. मग अशा प्रकारे सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला याच्यावर आधारित कोणतंही उदाहरण सोडवता येईल. जर मोठं उदाहरण जरी दिलेलं असेल तरी तुम्हाला या सूत्रामुळे ते उदाहरण सोडवता येईल. त्यामुळे हे सूत्र लक्षात ठेवा. मधली संख्या जर काढायची असेल तर बेरीज भागिले दिलेल्या किती संख्या आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचं उदाहरण पाहूयात आपण. एक ते 20 पर्यंतच्या समसंख्या, 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या, 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या, 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या व 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्या यांची बेरीज किती? आता 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या बघा. 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या तुम्हाला लिहाव्या लागतील. मग वेळ जाईल. मग त्यापेक्षा तुम्ही सूत्र जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते उदाहरण लगेच सुटेल. मग 11 ते 20 मध्ये पहिली समसंख्या कुठली आहे? 12. अधिक शेवटची समसंख्या कुठली आहे? 11 ते 20 मध्ये 20. या दोन्हींची बेरीज करायची. मग त्या दोन्हींची बेरीज जर केली आपण आणि या सर्वाला काय करायचं? 2 ने भागायचं. मग 20 आणि 10 30 आणि 2 32. 32 गुणिले 5. मग 32 ला जर तुम्ही 2 ने भागलं तर भागाकार आलेला आहे 16. मग इथे 16 गुणिले 5 करायचे. 16 गुणिले 5 16 पंचे 80. एकूण समसंख्या किती आहेत बघा? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणिले काय करायचं आहे? एकूण किती समसंख्या येतील त्याच्यामध्ये? 11 ते 20 मध्ये 5 समसंख्या येतील म्हणून एकूण समसंख्या भागिले या सर्वाला भागिले 2 करायचे. मग 80 आलेले आहेत. 80 अधिक 125. बघा आता इथं काय पुढचा प्रश्न विचारलाय? 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या. आता 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आपण केली. 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आलेली आहे 80. कशी काढली तुम्ही बेरीज? 11 ते 20 मध्ये पहिली जी समसंख्या आहे ती मांडून घेतली. 11 ते 20 मध्ये शेवटची जी समसंख्या आहे ती मांडून घेतली. त्या दोन्हींची बेरीज केली. त्याला 2 ने भागलं. 2 ने भागल्यानंतर आलेली जी संख्या आहे त्याला 5 ने गुणलं. कारण 11 ते 20 मध्ये एकूण 5 समसंख्या आहेत म्हणून त्यांची बेरीज आलेली आहे 80. आता पुढचं काय उदाहरण दिलेलं आहे? व 21 ते 30 पर्यंतच्या 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्या. आता 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्या तुम्ही मांडत बसणार. 21 ते 20 मग ते मांडल्यानंतर त्यांची बेरीज करणार. मग बेरीज करत असताना जर एखादं गडबडीत तुमचा जर एखादा अंक चुकला तर मग ती बेरीज चुकू शकते. त्यामुळे सूत्र काय लक्षात ठेवायचं? पहिली विषम संख्या 21 ते 30 पर्यंत पहिली विषम संख्या कुठली येईल? 21. शेवटची विषम संख्या कोणती येईल?
29 या दोन्हींची काय करायची बेरीज करायची. मग या दोन्हींची जर बेरीज केली तर 9 आणि 1 10, 2 आणि 2 4 आणि 1 5, या दोन्हींची बेरीज झालेली आहे 50. या 50 ला 2 ने भागायचं. 50 ला 2 ने भागलं तर 25 येईल आणि 25 गुणिले 5, मग 25 गुणिले 5 किती येतील 125. मग 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आलेली आहे 125. मग पुढे काय प्रश्न विचारलाय आपल्याला, विषम संख्या यांची बेरीज किती, म्हणजे समसंख्या 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या आणि 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्या यांची बेरीज किती. मग आता आपल्याला ही समसंख्यांची बेरीज झाली 11 ते 20च्या, ही 21 ते 30च्या विषम संख्यांची बेरीज झालेली आहे. आता या दोन्हींची तुम्हाला बेरीज करायची आहे. मग 80 अधिक 125, 80 अधिक 125 किती आली सर्व मिळून बेरीज 205. हे सोप्या संख्या होत्या त्यामुळे तुम्हाला पटकन करता येईल. जर समजा तुम्हाला मोठ्या संख्या विचारल्या, 3 अंकी संख्या विचारल्या, तर तुम्ही काय करायचं आहे, सूत्र लक्षात ठेवायचं आहे. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण किती समसंख्या आहेत. म्हणजे समजा तुम्हाला इथे 11 ते 20 पर्यंत विचारलेल्या आहेत संख्या, पण कधी जर तुम्हाला विचारल्या 35 ते 45 पर्यंत यामधील समसंख्या घ्या, किंवा 35 ते 45 यामधील विषम संख्या घ्या. मग पहिली संख्या 35 आली, शेवटची संख्या 45 आली, मग त्याच्यामध्ये किती आहेत एकूण विषम संख्या त्याला भागायचं आणि त्याला गुणिले जेवढ्या एकूण समसंख्या आहेत त्यांना गुणायचं. मग हे जर सूत्र तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला संख्या मांडाव्या लागणार नाही, त्यांची बेरीज करावी लागणार नाही, पटकन तुमचं उत्तर येईल. मग यासाठी तुम्ही हे उदाहरण मांडून घ्या. अशा प्रकारची उदाहरणं पण त्याच्यामध्ये येतात. मग मुलं काय करत बसतात, 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या मांडतात, त्यांची बेरीज करतात. मग एवढी क्रिया करेपर्यंत वेळ जातो. मग पुन्हा 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्या मांडतात, त्यांची बेरीज करत बसतात. मग यामुळे गणित सोडवायला उशीर लागतो तुम्हाला आणि त्यामुळे मग पेपर तुमचा कव्हर होत नाही. त्यामुळे सूत्र लक्षात ठेवायची. गणितामध्ये जास्तीत जास्त सूत्र किंवा आयडिया ज्या क्लुप्त्या असतील त्या लक्षात ठेवल्या तर तुम्हाला गणिताचा पेपर हा व्यवस्थितपणे तुमचा कव्हर होईल, सोडवून होईल. कारण याच्यामध्ये सर्वच अवघड प्रश्न नसतात, सोपे प्रश्न असतात, मध्यम प्रश्न असतात आणि अवघड थोडेसे प्रश्न असतात. जेवढे सोपे असतात तेवढे थोडेसे अवघड असतात आणि जास्तीत जास्त प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असतात. त्यामुळे पेपर सोडवताना किंवा उदाहरणे सोडवताना गडबड करायची नाही. जर तुम्ही त्यातल्या क्लुप्त्या जर लक्षात ठेवल्या तर क्लुप्त्यांमुळे तुमचं गणित हे पटकन सोडवून होईल. लिहून झालं असेल तुमचं. 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या व 21 ते 30 पर्यंतच्या विषम संख्या यांची बेरीज किती. पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 200, दुसरा पर्याय आहे 125, तिसरा पर्याय आहे 205 आणि चौथा पर्याय आहे 80. मग आपलं उत्तर 125 आले, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचं उदाहरण आपण पाहूया. सम आणि विषम संख्यावर आधारित पुढचं उदाहरण. 1 2 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून 3 अंकी किती विषम संख्या तयार करता येतील. कसल्या संख्या करायच्या आहेत तुम्हाला, विषम संख्या. 1 2 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरायचं आहे. 3 अंकी आपल्याला विषम संख्या तयार करायच्या आहेत. आता जर तुम्हाला माहिती आहे की जर एक संख्या दिलेली असेल तर त्याच्यापासून एक अंक दिला असेल तर एकच संख्या तयार होते. जर 2 अंक दिले असतील तर 4 संख्या तयार होतात आणि 3 अंक दिले असतील तर 6. आता मग हे लक्षात कसं ठेवायचं बघा. 2 अंक दिले असतील, जे अंक दिलेले आहेत, समजा इथे 4 लिहिले मी, 2 लिहिले, मग ह्याला नंबर द्यायचे. ह्याला नंबर दिलेला आहे 1, ह्याला नंबर दिलेला आहे 2. जर 2 अंक दिले असतील तर किती संख्या तयार होतील, त्यांचा करायचा गुणाकार. जे दिलेले अंक आहेत त्या अंकांना नंबर द्यायचे आणि यांचा गुणाकार करायचा. मग इथे 2 ला 1 नंबर दिला, 4 ला 2 नंबर दिला, त्यांचा गुणाकार करा. बे इतके बे. मग 2 अंक दिले असता एकूण संख्या किती तयार होतील, 2. पण जर 3 अंक दिलेले असतील, आता मी इथे 3 अंक दिलेले आहेत, 1 अंक सुद्धा दिलेला आहे, मग इथे त्याला नंबर द्यायचा 3 नंबर आणि गुणाकार करायचा. मग यांचा गुणाकाराला बे इतके बे, त्याला परत 3 ने गुणलं, 3 गुणे 6. मग जर तुम्हाला 3 अंक दिले तर संख्या किती तयार होतील, एकूण 6 संख्या तयार होतील.
जर तुम्हाला 4 अंक दिलेले असतील, समजा 2, 3, 5, 7 असे 4 अंक दिलेले आहेत, तर 4 अंक दिले असता प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आणि एकूण किती संख्या तयार होतील? 4 अंकी संख्या. मग याला नंबर द्या 1, 2, 3, 4 आणि यांचा काय करा? गुणाकार करा. बघा ते 1 बे, 3 दुने 6 आणि 6 चोक 24. मग जर तुम्हाला 4 अंक दिलेले असतील तर 4 अंकापासून 4 अंकी संख्या 24 तयार होतील. जर तुम्हाला 1 अंक दिला असेल तर 1 संख्या तयार होईल. 2 अंक दिले असतील तर 2 संख्या तयार होतील. 3 अंक दिले असतील तर 3 अंकी 6 संख्या तयार होतील आणि 4 अंक जर दिलेले असतील तर 4 अंकी 24 संख्या तयार होतील. हे तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे मग संख्या काढताना गडबड होत नाही. कारण संख्या जर लिहित असताना आपली एखादी संख्या लिहायची मांडायची राहिली असेल तर मग आपलं उत्तर चुकतं. मग इथं काय दिलेलं आहे? 1, 2 आणि 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरायचं. वापरून 3 अंकी किती विषम संख्या तयार होतील? आता इथे संख्या तयार केलेल्या आहेत पहा. 1, 2 आणि 3 हे अंक एकदाच वापरायचे. मग 123 संख्या तयार होईल, 132 ही संख्या तयार होईल. नंतर आता 1 आपण शतकाच्या ठिकाणी घेतलेला आहे. आता 2 शतकाच्या ठिकाणी घ्या, 231 संख्या तयार होईल, 213 संख्या तयार होईल. आता 3 घ्या शतकाच्या ठिकाणी, शतकाच्या ठिकाणी जर 3 घेतले तर 312 ही संख्या तयार होईल, 321 ही संख्या तयार होईल. मग तुम्हाला 3 अंक दिले आणि 3 अंकी संख्या तयार करायला सांगितल्या. एकूण 6 संख्या तयार झालेल्या आहेत. त्यातील कसल्या संख्या आपल्याला विचारलेल्या आहेत? विषम संख्या विचारलेल्या आहेत. विषम संख्या 1, 3, 5, 7, 9 पाहिजे शेवट. मग इथं पहिली विषम संख्या आली 123, 231, 213 आणि 321. मग एकूण विषम संख्या तयार झालेल्या आहेत 4. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मुलं काय करतात? इतकं सोपं जरी उदाहरण असेल तरी मुलं संख्या तयार करतात आणि सगळ्या संख्या त्यांच्या एकूण 6 तयार झालेल्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 रंगवतात, परंतु त्यामुळे उत्तर चुकतं. आपण प्रश्न वाचत असताना काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे. 3 अंकी किती विषम संख्या तयार होतील? जर तुम्ही विषम हा शब्द वाचला नाही तर तुमचं उत्तर मग 6 येईल आणि तुम्हाला येत असून सुद्धा तुमचं उत्तर चुकेल. म्हणून प्रश्न हे काळजीपूर्वक वाचायचे आहे. समविषम संख्या हा भाग तुम्हाला समजलेला आहे का? पुढचा भाग आपण पाहूयात, मूळ संख्या. समविषम संख्येवर आधारित कशा प्रकारची उदाहरणे विचारली जातात हे आपण पाहिलेलं आहे. समविषम संख्या 1 ते 100 मध्ये एकूण आहेत 50. नंतर समसंख्या 50 आहेत, विषम संख्या 50 आहेत. नंतर त्या क्रमवार विषम संख्या समसंख्या कशा काढायच्या, मागची लगतची विषम संख्या समसंख्या कशी काढायची, पुढील कशी काढायची, त्याचं सूत्र काय हे पाहिलं. समसंख्यांची किंवा विषम संख्यांची बेरीज दिली आणि एकूण संख्या जर दिली असतील तर मधली संख्या कशी काढायची हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढचा भाग पाहूयात, मूळ संख्या. तुम्ही शिकलेलाच आहे सर्वजण. मूळ संख्या 5वीच्या आपल्या अभ्यासक्रमात पण आहेत. समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत, मूळ संख्या आहेत. मूळ संख्या कशा काढायच्या हेही तुम्हाला माहिती आहे. मूळ संख्या म्हणजे काय हे माहिती आहे. मूळ संख्या म्हणजे काय? जी संख्या फक्त त्याच संख्येच्या पाड्यात असते आणि 1च्या पाड्यात असते. म्हणजे ज्या संख्येला फक्त 1नेच भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. मग 1 ही जी संख्या आहे त्या 1ला मूळ संख्येमध्ये पकडायचं नाही, कारण 1 ही फक्त 1च्याच पाड्यात आहे. त्यामुळे 1ला मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. मग पुढची बघा, पुढची मूळ संख्या आहे 2. पण आपण जर मी आता इथे मूळ संख्या आहेत त्या हिरव्या रंगाने रंगवलेल्या आहेत. तुम्हाला ह्या ज्या हिरव्या रंगाने रंगवलेल्या आहेत ती संख्या दिसत आहेत त्या सर्व मूळ संख्या आहेत, कारण ती संख्या त्या संख्या फक्त 1च्याच पाड्यात आहेत आणि त्या संख्येने फक्त त्यांना भाग जातो. 2 आहे, पण या सगळ्या संख्यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 2 ही तुम्हाला एकच समसंख्या दिसत आहे. मग 1 ते 100 संख्यांमध्ये किंवा कुठल्याही संख्यांमध्ये मूळ सम पण आहे आणि मूळ पण आहे अशी एकच संख्या आहे, ती म्हणजे 2.
नंतर 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे. 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे. तशीच 2 पेक्षा कोणतीच समसंख्या ही मूळ नाही. त्यामुळे ही सर्वात मोठी सुद्धा मूळ सममूळ संख्या आहे आणि सर्वात लहान सुद्धा सममूळ संख्या आहे. मग कधी कधी आपण खूप अभ्यास करतो, खूप मोठी मोठी उदाहरणं सोडवतो. पण जर तुम्हाला विचारलं संख्यांमध्ये सर्वात लहान सममूळ संख्या व सर्वात मोठी सममूळ संख्या यांच्यातील फरक किती, मग मुलं गोंधळतात. मग सर्वात लहान सममूळ संख्या 2, सर्वात मोठी सुद्धा सममूळ संख्या 2च आहे. मग त्यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी 0 आली. मग अशा प्रकारे आपण काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे आहे. आता इथे जे हिरव्या रंगामध्ये रंगवलेल्या संख्या आहेत त्या सगळ्या मूळ संख्या आहेत, कारण या संख्या ह्या फक्त त्याच संख्येच्या पाड्यात आहेत आणि त्यांना फक्त 1नेच भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे या संख्यांना 2च विभाजक आहेत, 1 आणि 30 संख्या. ज्या संख्येला 1 आणि 30 संख्या हे विभाजक असतात त्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो. एकच स्थानी 1 असणाऱ्या मूळ संख्या बघा किती आहेत. 1 2 3 4 5. एकक स्थानी 1 असणाऱ्या मूळ संख्या आहेत 5. नंतर 2 ही संख्या एकक स्थानी असणारी फक्त एकच संख्या आहे 2 सममूळ संख्या. नंतर एकक स्थानी 3 असणाऱ्या मूळ संख्या बघा 3 13 23 43 53 73 83. एकक स्थानी 1 असणाऱ्या मूळ संख्या झालेल्या आहेत 5 आणि एकक स्थानी 3 असणाऱ्या मूळ संख्या बघा किती झालेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. एकक स्थानी 3 ही संख्या असणाऱ्या मूळ संख्या झालेल्या आहेत 7. एकक स्थानी 5 ही संख्या असणाऱ्या मूळ संख्या फक्त 5 ही आहे, म्हणजे एकच. कारण ह्या ज्या सगळ्या एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्या आहेत त्यांना 5 ने निशेष भाग जातो. ते आपण विभाजकतेच्या कसोट्यांमध्ये पाहणार आहोत. कोणत्या संख्यांना 5 ने भाग जातो, कोणत्या संख्यांना 2 ने भाग जातो, कोणत्या संख्यांना 3 ने भाग जातो. आता इथे 7 एकक स्थानी असणाऱ्या संख्या बघा 1 2 3 4 5 6 आहे. एकक स्थानी 7 असणाऱ्या मूळ संख्या आहेत 6. एकक स्थानी 9 असणाऱ्या मूळ संख्या किती आहेत. 1 2 3 4 5. बघा एकक स्थानी 2 असणारी मूळ संख्या 1. आता ह्या सर्वांची बेरीज करून पहा. 7 आणि 5 12 आणि 1 13 आणि 1 14 14 आणि 6 20 20 आणि 5 25. एकूण मूळ संख्या किती झालेल्या आहेत 25. अशा मूळ संख्या लक्षात ठेवा. एक ही संख्या जी आहे ती समही नाही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग तुम्ही असं आडव्या लाईनने लक्षात ठेवा. एकक स्थानी 1 असणाऱ्या 5, एकक स्थानी 2 असणाऱ्या 1, एकक स्थानी 3 असणाऱ्या 7, एकक स्थानी 5 असणारी 1, एकक स्थानी 7 असणाऱ्या 6 आणि एकक स्थानी 9 असणाऱ्या 5. अशी आडवी लाईन लक्षात ठेवा किंवा उभ्या लाईनीनुसार लक्षात ठेवा. मग उभ्या लाईनीमध्ये बघा 1 ते 10 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत 2 3 5 आणि 7. एकूण आलेल्या आहेत 4. एकूण संख्या 4 आल्या. 1 ते 10 मध्ये एकूण आलेले आहेत 4. आता 11 ते 20 मध्ये बघा किती आलेले आहेत. 11 13 17 आणि 19 4 आलेले आहेत. 21 ते 30 मध्ये किती आलेले आहेत फक्त 2च आलेले आहेत 23 आणि 29. 31 ते 40 मध्ये बघा किती आलेले आहेत 31 आणि 37 फक्त 2च आलेले आहेत. 41 ते 50 मध्ये 41 43 आणि 47 3 आलेले आहेत. असाही प्रश्न तुम्हाला विचारतील. 41 ते 50 मध्ये एकूण संख्या किती आहे. 61 ते 70 मध्ये किती आहेत 1 2 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये किती आहेत 3 आहेत 71 73 आणि 79. 81 ते 89 मध्ये किती आहेत 83 आणि 89 2च आहेत. आणि 91 ते 100 पर्यंत फक्त एकच आहे मूळ संख्या 97. आता या सर्वांची बेरीज करा. 4 आणि 4 8 आणि 2 10 10 आणि 2 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17 17 आणि 3 20. कुठली संख्या आपली लिहायची राहिली 1 2 3 4.
1 2 3 4 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 2. बघा पुन्हा बेरीज करा. 31 37 2 नंतर 41 43 47 3. इथे 53 59 इथे मांडायचे राहिलेत आपली संख्या 2. आता बेरीज करा. 4 आणि 4 8 8 आणि 4 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17 18 19 20 आणि 5 25. अशा प्रकारे एकूण मूळ संख्या आहेत 25. त्यातील एक ही जी संख्या आहे ती समही नाही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. हे लक्षात तुम्ही मूळ संख्या ठेवायच्या आहेत. ज्या हिरव्या रंगाने मी संख्या रंगवलेल्या आहेत त्या सर्व मूळ संख्या आहेत. बघा तुम्हाला दिसतील. आता मूळ संख्यांविषयी काय गुणधर्म आहेत ते आपण पाहूया. मूळ संख्या जी असते त्या मूळ संख्येला फक्त 1 ने आणि त्या संख्येने भाग जातो. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 1 ते 50 मध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. एकूण मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास एकूण 9 मूळ संख्या मिळतात. बघा आपण मूळ संख्या मांडल्या आणि त्या मूळ संख्यांची काय केली, अदलाबदल केली. इथे आता 11 मांडलेले आहेत. 11 मध्ये एकक 1 आहे, दशक 1 आहे. दशकाला एककाच्या स्थानी ठेवलं, एककाला दशकाच्या स्थानी ठेवलं तर 11 संख्या मिळेल. 13 ही संख्या घेतली तर उलटा पालट जर आपण उलट सुलट केले तर 31 ही संख्या मिळेल. 17 ही संख्या घेतली तर उलट सुलट केले तर 71 मिळेल. 37 ही संख्या केली तर अदलाबदल केल्यास 73 संख्या मिळेल. नंतर 79 ही जी संख्या आहे ती जर आपण अदलाबदल अंकांची केली तर 97 ही संख्या मिळेल. मग एकूण ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यामध्ये अंकांची जर आपण अदलाबदल केली तर आपल्याला एकूण किती मूळ संख्या मिळतील, मूळच पुन्हा मिळायला पाहिजे. एकूण 9 मूळ संख्या मिळतात. मूळ संख्येला 1 ने आणि फक्त त्या संख्येने भाग जातो. मग हे तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये. महत्वाचे जे मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे हे तुमचे लिहिलेले पाहिजेत वहीमध्ये. त्यामुळे तुमचं जेव्हा तुम्ही उजळणी करता तेव्हा तुमचा सराव होईल किंवा तुम्हाला ते मुद्दे पटकन सापडतील. 1 ने आणि फक्त त्या संख्येने मूळ संख्यांना भाग जातो. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. जर तुम्ही मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केली तर तुम्हाला एकूण 9 मूळ संख्या मिळतील. बघा लिहून झाले का तुमचं हे? मूळ संख्या 1 ने आणि फक्त त्या संख्येने भाग जातो. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 1 ते 50 मध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. एकूण मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केली तर तुम्हाला एकूण 9 मूळ संख्या मिळतील. लिहून झालं असेल तुमचं. आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचं, आपण समसंख्या कशाला म्हणायचं ते पाहिलं, विषम संख्या कशाला म्हणायचं ते पाहिलं, नंतर मूळ संख्या कशाला म्हणायचं ते पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कशाला म्हणायचं, ज्या मूळ संख्या आहे त्या मूळ संख्या सोडून ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो. आता मी इथे बघा मूळ संख्या आहेत त्या पिवळ्या कलरने रंगवलेल्या आहेत. 1 ही जी अशी संख्या आहे ती काळ्यामध्ये रंगवली कारण ती संयुक्तही नाही व मूळही नाही. नंतर 2 ही संख्या मी पिंक कलर मध्ये रंगवली आहे कारण ती सममूळ संख्या आहे. आणि राहिलेल्या ज्या सगळ्या मूळ संख्या आहेत त्या पिवळ्या रंगामध्ये रंगवलेल्या आहेत. मग 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. मूळ संयुक्त संख्येला काय असतात, मूळ संख्येला फक्त 1 आणि 30 संख्या हे 2च विभाजक असतात. परंतु संयुक्त संख्येला मात्र जास्त विभाजक असतात. बघा 15चे विभाजक जर आपण पाहिले तर 1 आहे 15चा विभाजक, 5 आहे 15चा विभाजक आणि 3 आहे. कारण 1 च्या पाड्यात आहे 15, 5 च्या पाड्यात आहे 15 आणि 3 च्या पाड्यामध्ये आहे 15. 1 ते 100 पर्यंत एकूण आपण मूळ संख्या पाहिल्या. एकूण मूळ संख्या किती आहे, 25 आहे. नंतर 1 ही मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही, त्यामुळे एकूण संख्या झाल्या 26.
100 संख्या एकूण आहेत. 100 मधून आपण 26 वजा केले तर खाली संख्या किती शिल्लक राहिलेल्या आहेत 24. 74 या संयुक्त संख्या शिल्लक राहिलेल्या आहेत. मग 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या किती आहेत 74 आहे. मूळ संख्या तुमच्या लक्षात राहिल्या म्हणजे तुम्हाला संयुक्त संख्या लगेच लक्षात येते. पण 1 ही संख्या लक्षात ठेवावी लागते कारण 1 ही संयुक्तही नाही व मूळही नाही. जर या महत्वाचे मुद्दे तुमचे लिहून झाले असतील. पुढचा भाग पाहू आपण जोडमूळ संख्या. आपण समसंख्या पाहिल्या, विषम संख्या पाहिल्या, मूळ संख्या पाहिलेल्या आहेत, संयुक्त संख्या पाहिलेल्या आहेत. आता जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? मूळ संख्या आपण पाहिलेल्याच आहेत. मग दोन मूळ संख्यांच्या दरम्यान बघा आता इथे 3 ही संख्या घेतली आणि 5 ही संख्या घेतली. मग 3 आणि 5 च्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या आहे. 4 ही एक संयुक्त संख्या आहे म्हणजे 4 ही संख्या 2 च्या पाड्यामध्ये आहे. त्यामुळे 3 आणि 5 या जोडमूळ संख्यांची ही जोडी आहे. नंतर 5 आणि 7 यांच्यामध्ये सुद्धा संयुक्त संख्या एकच आहे कारण 6 ही संख्या 2 च्या पाड्यात आहे आणि 3 च्या पाड्यात आहे. त्यामुळे 5 आणि 7 ही जोडमूळ संख्यांची एक जोडी आहे. नंतर पुढे 29 आणि 31 हे तपकिरी रंगामध्ये रंगवले बघा. त्यांच्यामध्ये सुद्धा 30 ही एकच संयुक्त संख्या आहे. त्यामुळे 29 आणि 31 ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 41 आणि 43 यांच्यामध्ये सुद्धा एकच फक्त संयुक्त संख्या आहे. याच्यामध्ये सुद्धा फक्त एकच संयुक्त संख्या आहे. याच्यामध्ये सुद्धा एकच संयुक्त संख्या आहे. याच्यामध्ये सुद्धा एकच संयुक्त संख्या आहे. मग ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या असते त्या मूळ संख्यांच्या जोडीला आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या. इथे 59 आणि 61 याच्यामध्ये सुद्धा एकच संयुक्त संख्या आहे 60. इथे 71 आणि 73 याच्यामध्ये सुद्धा एकच संयुक्त संख्या आहे 72. मग आपल्याला अशा किती जोड्या सापडलेल्या आहेत आपण पाहू. 3 आणि 5 ही एक जोडी झाली. दुसरी जोडी आहे 5 आणि 7 दुसरी जोडी आपल्याला सापडली. 11 आणि 13 ही तिसरी जोडी सापडलेली आहे. 17 आणि 19 ही एक आपल्याला जोडी सापडली. पुन्हा 29 आणि 31 ही एक चौथी जोडी सापडलेली आहे. 41 आणि 43 59 आणि 61 आणि 71 आणि 73. तर आपल्याला एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या सापडलेल्या आहेत. मग हे तुम्ही लक्षातच ठेवायचंय. 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. हे लक्षातच आलं पाहिजे. आणि कोणकोणत्या त्या जोड्या आहेत तेही तुम्ही लक्षात ठेवायचे कारण त्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान किंवा मध्ये एकच संयुक्त संख्या असते. मग हे तुमचं लक्षात पाहिजे. इथे बघा मी वेगवेगळ्या रंगाने त्या जोड्या रंगवलेल्या आहेत. झाले का लिहून तुमचं हे? दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्या मूळ संख्यांच्या जोडीला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 अशा जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? तुम्हाला सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या याच्यामध्ये गोंधळ होतो. बघा आता जोडमूळ संख्या आपण पाहिल्या फक्त 8च जोड्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या फक्त 8 जोड्या. पण सहमूळ संख्या म्हणजे काय? कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या जोडीला आपण सहमूळ संख्या म्हणतो. म्हणजे आता दुसरी आपण कुठल्याही दोन संख्या आपण पाहूयात. बघा एक संख्या घेतलेली आहे मी 11 आणि दुसरी संख्या घेतलेली आहे 12. एक संख्या 11 दुसरी संख्या 12 घेतली. कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या जोडीला सहमूळ संख्या म्हणतात. ह्या दोन्ही सुद्धा संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत.
कसं ओळखायचं या सहमूळ आहेत ते, कारण सहमूळ संख्यांचा सामायिक विभाजक हा एक हाच असतो. समजा आपण 11चे जर विभाजक काढले तर 11 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 1 आणि 11 हेच फक्त 11चे विभाजक होत आहेत. नंतर 12चे जर विभाजक आपण काढले तर 12चे विभाजक 12 ही समसंख्या आहे, त्यामुळे 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातोय, 4च्या पाड्यात आहे, 6च्या पाड्यात आहे आणि 12च्या पाड्यात आहे. मग 12चे विभाजक हे आपल्याला जास्त सापडले, 1 2 3 4 6 आणि 12. परंतु ह्याच्यामध्ये सामायिक विभाजक आपल्याला शोधायचा आहे. सामायिक म्हणजे समान, दिलेल्या दोन्ही संख्यांमध्ये असणारा समान विभाजक तुम्हाला शोधायचा आहे. त्याच्यामध्ये सामायिक विभाजक आलेला आहे 1. मग ज्या दोन संख्यांमध्ये सामायिक विभाजक 1 असतो त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. कोणत्याही दोन जर आपण क्रमाने येणाऱ्या संख्या घेतल्या तर त्या संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. आता आपण 98 आणि 99 ही जर संख्या घेतली तर त्या सुद्धा दोन सहमूळ संख्या आहेत. म्हणजे एक विषम असेल एक सम असेल तरी सुद्धा चालेल, फक्त त्याच्यामध्ये एकच सामायिक विभाजक असतो, त्यामुळे आपण त्यांना समसंख्या असे सहमूळ संख्या असे म्हणतो. 7 आणि 8 ही संख्या आपण घेतलेली आहे. 7चे विभाजक जर तुम्ही काढले तर 7 ही मूळ संख्या असल्यामुळे 1 आणि 7. 8चे विभाजक काढले तर 1 2 4 आणि 8. मग याच्यामध्ये सामायिक विभाजक कुठला आलेला आहे 1, म्हणून 7 आणि 8 ही सुद्धा सहमूळ संख्या आहे. मग कुठल्याही ज्या दोन संख्या क्रमाने येतात एवढं लक्षात ठेवायचं, कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एकच सामायिक विभाजक संयुक्त संख्या असते त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. सहमूळ संख्यांचे लिहून घ्या गुणधर्म काय आहेत ते. कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या जोडीला आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. सहमूळ संख्यांचा सामायिक विभाजक 1 हाच असतो. 7 व 8 ही जर आपण क्रमाने येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या घेतल्या तर त्या सहमूळ संख्या आहेत. मग कोणत्याही जर तुम्ही मोठ्या संख्या घेतल्या असतील तर त्या जर क्रमाने येत असतील, लगतच्या संख्या असतील तर त्या सहमूळ संख्या असतात. याच्यावर आधारित आता कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात ते आपण पाहूया. आपण समसंख्या पाहिल्या, विषम संख्या पाहिल्या, त्याच्यावर आधारित कशी येतात ती पाहिलेली आहे. नंतर आपण मूळ संख्या पाहिलेल्या आहेत, संयुक्त संख्या, सहमूळ आणि जोडमूळ. मग याच्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ व संयुक्त संख्यांच्या बेरजेमध्ये कितीचा फरक आहे. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला माहित पाहिजे. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 2 3 5 आणि 7. 1 ही संख्या त्याच्यामध्ये बेरीज करण्यासाठी धरायची नाही, कारण 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. मूळ संख्या प्रथम आपण मांडून घेतल्या, त्यांची बेरीज झालेली आहे 17. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 आणि 7 17. मूळ संख्यांची बेरीज झालेली आहे 17. नंतर आपण 1 ते 10 पर्यंतच्या संयुक्त संख्या मांडून घेतल्या. संयुक्त संख्या 4 6 8 9 आणि 10, त्यांची बेरीज झालेली आहे 37. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यातील फरक किती आहे. मग 37 वजा 17, फरक म्हणजे वजाबाकी करायची. मग 37 मधून 17 वजा केले 20 राहिले. मग त्यांच्यातला फरक आलेला आहे 20. 1 ते 10 मधील संयुक्त संख्या आणि 1 ते 10 मधील मूळ संख्या, मूळ संख्यांची बेरीज करायची, संयुक्त संख्यांची बेरीज करायची आणि त्यामधील फरक काढायचा आहे. त्यामधील फरक आहे 20. मग तुमचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. हे उदाहरण आपल्याला सोपं वाटतं, परंतु आपण काय करतो, एक ही संख्या मूळ संख्यांमध्ये धरतो आणि बेरीज करतो आणि मग 37 वजा 18 जर केले तर मग आपलं उत्तर येतं 19 आणि मग पर्याय क्रमांक 2 लिहितो आपण, त्यामुळे आपले 2 मार्क जातात. त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. एक ही संख्या आहे ती लक्षात ठेवायची, ती बेरीज करताना घ्यायची नाही, तर तुमचं उत्तर बरोबर येईल. झालाय का प्रश्न लिहून? पुढचा प्रश्न आपण वाचूया.
हा बघा, आज आपण काय काय पाहिलेलं आहे. उद्या पुन्हा आपण हा भाग घेणार आहे, कारण यातील अजून त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या हा भाग आपला राहिलेला आहे. त्यामुळे उद्या आपण या उपघटकामधील त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या हा भाग आपण उद्या पाहणार आहोत. आणि ज्या संख्या आहेत त्या संख्यांची तुलना करायची आणि चढता उतरता क्रम हा जो घटक आहे तो सुद्धा आपण उद्या पाहणार आहोत. तर आपण आज काय काय उजळणी करूयात. आपण आज काय काय शिकलेलो आहोत. सम आणि विषम संख्या आपण शिकलो. सम आणि विषम संख्येवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते आपण शिकलो. समसंख्या एकूण किती आहेत. 1 ते 100 मध्ये समसंख्या 50 आहेत. 1 ते 100 मध्ये विषम संख्या 50 आहे. नंतर समसंख्यांची जर दोन समसंख्यांची बेरीज केली तर ती समसंख्याच येते. दोन समसंख्यांची वजाबाकी केली तरी समसंख्याच येते. दोन जर समसंख्यांचा आपण गुणाकार केला तर तो समसंख्याच येतो. नंतर विषम संख्या आहेत. त्या विषम संख्यांची दोन जर बेरीज केली तर समसंख्या येते. दोन विषम संख्यांची वजाबाकी केली तर समसंख्याच येते. आणि दोन विषम संख्यांचा गुणाकार केला तर विषम संख्याच येतो. नंतर लगतची समसंख्या लगतची विषम संख्या कशी काढायची त्याचं सूत्र आपण पाहिलं. लगत आपल्याला जर समसंख्या माहित नसेल, विषम संख्या माहित नसेल तर अक्षर घ्यायचं x. नंतर मागची संख्या काढायची असेल तर -2 करायचे. पुढची संख्या काढायची असेल तर +2 करायचे. विषम संख्या काढण्यासाठी सुद्धा तेच सूत्र घ्यायचे. याच्यावर आधारित नमुना उदाहरण आपण पाहिलेले आहेत. नंतर पुढचा भाग पाहिला आपण मूळ संख्या. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. 2 ही समूळ संख्या आहे. एकूण मूळ संख्या आहे 25. मूळ संख्यांचे गुणधर्म काय आहेत ते पाहिलेत. 1 ने आणि फक्त त्याच संख्येने मूळ संख्यांना भाग जातो. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 1 ते 50 मध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. जर आपण मूळ संख्यांची अदलाबदल केली तर आपल्याला एकूण 9 मूळ संख्या मिळतात. संयुक्त संख्या म्हणजे मूळ सोडून ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. म्हणजे त्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. एकूण संयुक्त संख्या आहे 74, कारण एक ही संयुक्तही नाही संख्या नाही व मूळही नाही. जोडमूळ संख्या आपण कशाला म्हणतो. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान जर एक संयुक्त संख्या असेल तर त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. अशा एकूण 8 जोड्या आहेत 1 ते 100 मध्ये. सहमूळ संख्या कशाला म्हणतो. कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्यांची जी जोडी असते त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो आणि यांचा सामायिक विभाजक हा एकच असतो. तर अशा प्रकारे आपण आज एवढा भाग पाहिलेला आहे. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या त्याच्यावर आधारित उदाहरण सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आता उद्या गणिताचा क्लास आहे. आपण त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या, चौरस संख्या आणि तुलना जी आहे संख्यांची चढता आणि उतरता क्रम याच्यावरचा आपण उद्या अभ्यास करणार आहोत. चला, ओके, बाय बाय.